नमस्कार. साधारण 30 वर्षांपूर्वी कोकणामध्ये नाणीज आणि आसपासच्या त्या परिसरामध्ये सगळ्या नरेंद्र महाराजांचं प्रस्थ वाढायला सुरुवात झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धाळू आणि भोळ्या भाबड्या लोकांच्या मनावरती अधिकचं गारूड करण्यासाठी नरेंद्र महाराजांची पत्नी सुप्रिया सुर्वे यांनी त्याच काळात नरेंद्र लीलामृत लिहिलं आणि प्रकाशित केलं. त्यात नरेंद्र महाराज करीत असलेल्या अनेक चमत्कारांची नोंद होती. नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे अवतार आहेत. अंगावरती कोड फुटलेल्या एका महिलेला नरेंद्र महाराजांनी एक फटका मारला तर लगेच तिच्या शरीरावरचे ते कोडाचे सगळे डाग नाहीसे झाले. एका मृत झालेल्या माणसाच्या शरीरात नरेंद्र महाराजांनी पुन्हा प्राण फुंकून त्याला जिवंत केला. आणि असेच आणखी अनेक अफाट दावे त्या नरेंद्र लीलामृत मध्ये तेव्हा होते. आपले बरेचसे लोक अशा चमत्कारांना भुलणारे, वर्षानुवर्ष आपली ती परंपरा राहिलेली आहे भुलण्याची. अगदी आताही आपण पाहतोयच ना सगळे. त्या नाशिक सिन्नरच्या लिंग पिसाट अशोक खरातने कसा रिमोटवर चालणारा एक मोठा नाग कोबरा आणून ठेवला होता घरात आणि तो चालवून त्या रिमोटच्या साह्याने तो आपल्याकडे येणाऱ्या लोकांना तो बोलवायचा. नाग कसा आपल्या अधीन आहे ते दाखवायचा आणि लोकांना ते खरं वाटायचं. साधा एक चिंचोका तो 1 लाख रुपयांना विकायचा. इथूनच कुठून तरी घेतलेलं मध तुर्कस्तान मधून आणलेलं आहे आणि ते खाल्लं तर सेक्स करण्यासाठी शरीरामध्ये अफाट शक्ती निर्माण होते असं सांगून 400 रुपयांचं मध 4 लाखांना विकायचा. ते मध घेण्यासाठी त्याच्याकडे अनेक राजकारणी, सर्व पक्षीय आणि सेलिब्रिटी लोक जायचे असं म्हणतात. या राजकारण्यांची आणि या तथाकथित सगळ्या सेलिब्रिटींची नैसर्गिक शारीरिक ताकद कुठे गायब झालेली असते काय माहिती. या अशा गोष्टी ते शोधत असतात. त्या असो, तो एक वेगळा संशोधनाचा विषय आहे, कधीतरी करू आपण ते. परंतु आता जर ही सगळी परिस्थिती आहे तर तेव्हा 30 वर्षांपूर्वी त्या नरेंद्र लीलामृत मधून केले गेलेले सगळे चमत्कारांचे दावे तेव्हाच्या सगळ्या जनतेला खरे वाटणारच ना. तसेच ते वाटले आणि मग नरेंद्र महाराजांकडे विविध समस्यांनी ग्रासलेल्या श्रद्धाळू भाविकांचा उपाय शोधून घेण्यासाठी प्रचंड मोठा ओघ सुरू झाला. नरेंद्र महाराजांकडे आपल्या प्रत्येक समस्येचं समाधान उपलब्ध आहेच असं सगळ्यांना वाटू लागलं. बरं, ते नरेंद्र लीलामृत लिहिलेलं सुद्धा खुद्द महाराजांच्या पत्नीने, त्यामुळे त्यावरती लोकांचा विश्वास अर्थातच बसणारच ना. परंतु या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि नरेंद्र महाराज आपलं स्वतःचं प्रस्थ वाढवण्यासाठी त्या सगळ्या अंधश्रद्धांना खतपाणी घालतायत हे पाहून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अस्वस्थ झाले. भोळ्या भाबड्या लोकांची सुरू झालेली ती सगळी फसवणूक मूकपणे पाहत राहणं त्यांना अर्थातच मान्य नव्हतं. नरेंद्र लीलामृत मध्ये दावे करण्यात आलेल्या नरेंद्र महाराजांच्या सगळ्या चमत्कारांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कोकण जनजागृत समितीच्या वतीनं त्या माध्यमातून जाहीर आव्हान दिलं. नरेंद्र लीलामृत मध्ये नमूद करण्यात आलेले सगळे दावे सिद्ध करून दाखवा अथवा माफी मागून लोकांची फसवणूक थांबवा अशी जाहीर मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी केली. त्यावरून प्रचंड वादविवाद सुरू झाले. वातावरण तापायला सुरुवात झालं. त्याचा अधिक भडका उडायला नको म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी तिकडचे आणि पोलीस प्रमुख या दोघांनीही दोन्ही बाजूंची बैठक घेऊन एक नियमावली बनवली एका बैठकीची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 7 प्रश्न लेखी स्वरूपामध्ये आधी द्यावेत आणि त्या प्रश्नांना नरेंद्र महाराज उत्तर देतील असं ठरलं. त्या पद्धतीने डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी आपले 7 प्रश्न आधीच नरेंद्र महाराजांना पाठवून दिले आणि मग 25 ऑक्टोबर 1998 रोजी नाणीजला नरेंद्र महाराज त्या प्रश्नांची उत्तरं देतील असं ठरलं. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या फक्त 25 कार्यकर्त्यांना घेऊन यावं तिथे नाणीजला आणि नरेंद्र महाराजांनी सुद्धा आपल्या फक्त 25 भक्तांनाच तिथे, जिथे हा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होणार होता, तिथे घेऊन यावं असं ठरलं. त्यानुसार आपल्या फक्त 25 सहकार्यांना सोबत घेऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नाणीजला पोहोचले. मात्र नरेंद्र महाराजांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना दिलेला शब्द मोडला आणि आपल्या तमाम भक्तांना तिथे येण्याचं आवाहन आदल्या रात्रीच केलं आणि त्यामुळे तिथे जवळपास 5,000हून अधिक भक्तांची गर्दी जमा झाली. परंतु नरेंद्र महाराजांच्या भक्तांची ती जत्रा पाहून सुद्धा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अजिबात घाबरले नाहीत, डगमगले नाहीत. ठरलेल्या जागी म्हणजे त्या नाणीजला कुंजवनामध्ये ते पोहोचले. सर्व आपल्या अभिव्यक्तीचे सुजान प्रेक्षक हो,
श्रोते हो, परिस्थिती लक्षात घ्या. म्हणजे अवतीभोवती नरेंद्र महाराजांचे हजारो भक्त आणि तेही आपल्या महाराजांवरती शंका घेतात म्हणून चवताळलेले, स्वतः नरेंद्र महाराजांनी बोलावून घेतलेले आणि अंधश्रद्धाळूंच्या इतक्या मोठ्या गराड्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर केवळ आपल्या 25 सहकाऱ्यांसह तिथे पोहोचलेले. काय अफाट धारिष्ट होतं डॉक्टरांकडे. सगळे भोंदू बुवा बाबा, धर्मांध महाराज, भोंदू ज्योतिषी, ग्रह ताऱ्यांची भीती दाखवून लोकांना नकली खडे बिडे विकणारे, असे केवळ हिंदू धर्मातीलच नव्हे तर सगळ्याच धर्मांमधील भोंदू डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना वचकून असायचे. त्यांचा काटा काढण्याच्या प्रयत्नामध्ये ते असायचे. ते यामुळेच अनेकांना असं वाटतं किंवा त्यांचा तसा गैरसमज करून दिलेला असतो काही लोकांनी जाणीवपूर्वक की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ हिंदू धर्मीय बुवाबाबांचाच पर्दाफाश करत राहते, केवळ हिंदू धर्मीय बुवाबाबांच्याच गैरकृत्यांना विरोध करते. तर तसं अजिबातच नाहीये लोक हो. मुस्लिम, ख्रिश्चन आणि अन्य धर्मांमधीलही शेकडो भोंदू लोकांच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने केला आणि आजही ते काम सुरू आहे. आता आपल्या देशात हिंदू धर्मीयांची संख्याच 79-80% आहे, तर त्यामुळे साहजिकच त्याच धर्मातल्या भोंदूंची संख्या सुद्धा अधिकच असते. अन्य धर्मातील भोंदूंची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये असते, म्हणजे अर्थातच हिंदू धर्मातल्या भोंदूंपेक्षा कमीच असते. आणि सोय टीका करताना ही वस्तुस्थिती आपले बरेच लोक लक्षातच घेत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला जाणार होते. अशी विकृत पुढी कधी कोणीतरी सोडून देतं, कोणी भोंदू कीर्तनकार वगैरे, आणि मग खूप साऱ्या लोकांना ते खरं वाटतं. अशी आपली बधीर अवस्था आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी पंढरीच्या वारीवर, वारीच्या परंपरेवरती किती सुंदर लिखाण केलंय ते या अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांना माहीतच नसतं. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शिवाय दुसरं काही ते वाचतच नाहीत, पुस्तकं, ग्रंथ वगैरे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक लोक दरवर्षी वारीमध्ये संविधान समता दिंडीमध्ये सहभागी होत असतात. हे सुद्धा या लोकांना अजिबातच ठाऊक नसतं. मी स्वतः सुद्धा दरवर्षी पंढरीच्या वारीत त्याच संविधान समता दिंडीमध्ये सहभागी होत असतो. असो, तर विषय 25 ऑक्टोबर 1998 या दिवसाचा होता आपला. नरेंद्र महाराजांच्या चवताळलेल्या हजारो भक्तांच्या गराड्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आपल्या अवघ्या 25 सहकाऱ्यांच्यासह पोहोचले. प्रश्न आधीच नरेंद्र महाराजांकडे त्यांच्या मागणीनुसार त्यांना उत्तरं तयार करण्यासाठी काही वेळ मिळावा म्हणून पोहोचवण्यात आले होते काही दिवस आधीच. आणि मग डॉक्टर दाभोलकरांचे प्रश्न आणि नरेंद्र महाराजांची उत्तर असा तो एक वेगळाच उपक्रम संपन्न झाला. प्रचंड विनोदी झाला तो. मी असं का म्हणतो ते त्या दिवसाची एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवतो, त्यातून तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल. आणि ती क्लिप पहा तुम्ही, मग त्याबाबत पुढे बोलणारच आहोत आपण. 28 वर्षांपूर्वीची क्लिप आहे. क्वालिटी फारशी उत्तम नाहीये, परंतु समजतं, सगळं कळतं, लक्षात येतं आपल्या. पहा तुम्ही. या पुस्तकातील प्रस्तावनेच्या पहिल्याच ओळीत नरेंद्र महाराज हे गजानन महाराजांचे नवा अवतार आहेत असा उल्लेख आहे. यासाठी नरेंद्र महाराजांनी ते स्वतःला गजानन महाराजांचे अवतार मानतात काय हे सांगावे व शेगावच्या श्री गजानन संस्थानाने गजानन महाराजांचा अवतार असे स्वतःला म्हणून घेणारी व्यक्ती भोंदू आहे असे जाहीर केले आहे. याबद्दल आपले मत द्यावे. प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर असं आहे, हे प्रकाशित केलेलं पुस्तक हे ट्रस्टचे अधिकृत मत नाही की गजानन महाराज संस्थानाने केलेला खुलासा त्यांचा वैयक्तिक खुलासा आहे. त्यावर माझे काहीच मत नाही. पुढचा प्रश्न, नरेंद्र महाराज लीलामृत या पुस्तकात 19वा अध्याय पान क्रमांक 200 प्रथम आवृत्ती श्री राजाभाऊ लिमये यांच्या वहिनी सु माधवी मोहन लिमये यांना फटका मारला व त्यानंतर लगेच त्यांच्या त्वचेवर पडलेले पांढरे डाग बरे झाले असा उल्लेख आहे. सौ लिमये यांनी हा मजकूर पूर्ण खोटा असल्याचे भाषणात तसे वृत्तपत्राच्या लेखी निवेदनात जाहीर केले आहे. नरेंद्र महाराजांना आम्ही हा प्रश्न विचारू इच्छितो की आपण खोटा दावा का केलात व एखाद्या स्त्रीला असा फटका मारणे योग्य आहे का? प्रश्न क्रमांक 2 त्याचं उत्तर असं आहे की मी चमत्कार करतो असा कधीच दावा केलेला नाही. लिमे वहिनींना मी फटका कधी मारलेला नाही. लीलामृत हे अनेक लोकांना आलेल्या अनुभूतीचे ते कथानक आहे. प्रश्न क्रमांक 3,
नरेंद्र महाराज लीलामृतात श्री पांडुरंग पेंढारी यांची भावजय व श्री सुभाष कदम यांचे नातेवाईक मृत झाल्यानंतर महाराजांनी पुन्हा जिवंत केल्याचा उल्लेख आहे. अध्याय 2 पान क्रमांक 14 व अध्याय 9 पान क्रमांक 79 आवृत्ती 1. सदर व्यक्ती मृत होत्या असे तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासून जाहीर केले, पण नंतर नरेंद्र महाराजांनी त्या व्यक्तींना जिवंत केले याबाबतचा कोणताही पुरावा समितीने वारंवार मागूनही 2 वर्षात सादर केला गेला नाही. आजही या बैठकीत नरेंद्र महाराजांनी हा पुरावा न दिल्यास त्यांचा हा दावा पूर्णतः खोटा आहे असे समितीचे मत आहे. यावर नरेंद्र महाराज काय सांगू इच्छितात? प्रश्न क्रमांक 3, ज्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक 2 ला जे आम्ही उत्तर दिले तेच आहे. आणि हा जो दावा आहे हा आम्ही केलेला नाही आहे आणि त्यामुळे त्याचा पुरावा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ऐकलत, पाहिलत, मोठी क्लिप आहे ही. हा केवळ त्यातला काही भाग तुम्हाला काय असेल त्या पूर्ण क्लिपमध्ये त्याचा अंदाज येण्यासाठी तुम्हाला दाखवला. परंतु 7 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नरेंद्र महाराजांनी सरळपणे दिलं नाहीये. खुद्द त्यांच्याच पत्नीने लिहिलेलं नरेंद्र लीलामृत त्यातील कोणत्याही दाव्यांशी मी सहमत नाही. मी स्वतः कोणताही असा चमत्काराचा दावा केलेला नाही. शेगावचं गजानन महाराज संस्थान माझ्याविषयी काय बोलतंय, मला भोंदू वगैरे का बोलतंय, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही वगैरे वगैरे अशी सगळीच उडवाउडवीची उत्तरं नरेंद्र महाराजांनी दिली. भक्तांनी माझ्याविषयी काय काय समज करून घेतलेत, मी चमत्कार करू शकतो असं भक्तांना वाटतं, त्याला मी काय करू, मी माझ्या तोंडानं काही असा दावा केलेला आहे का, अशी सगळी त्यांची वक्तव्य आहेत. एक प्रकारे त्यांच्या नरेंद्र लीलामृत मधील सगळ्या लीलांची त्या उपक्रमामध्ये सगळी पोलखोल झाली. त्यानंतर त्यांचा भक्त संप्रदाय अर्थातच प्रचंड पिसाळला. डॉक्टर दाभोलकरांना तिथल्या पोलिसांनी कसं बसं सुखरूप बाहेर काढलं, परंतु त्यांच्या काही सहकार्यांना आणि तो उपक्रम कव्हर करण्यासाठी मुंबई पुण्याहून तिथे नाणेजला गेलेल्या काही पत्रकारांना नरेंद्र महाराजांच्या तिथे जमलेल्या अंधभक्तांनी प्रचंड मारहाण केली. पुढच्या काळातही नरेंद्र महाराजांवरती प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक पत्रकारांवरती, सामाजिक कार्यकर्त्यांवरती, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवरती नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तशाच प्रकारचे जीवघेणे हल्ले केले. ते सगळं महाराजांच्या आदेशाशिवाय घडलं असेल का? अर्थातच नाही. त्या पुढच्या काळामध्ये तेच नरेंद्र महाराज जगद्गुरू झाले. आता त्यांचं नाव काहीतरी जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्य असं आहे म्हणतात. नाणीचं पण आता ते प्रचंड मोठं संस्थान झालेलं आहे आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक राजकारणी आता त्या जगद्गुरूंचे भक्त आहेत. अशोक खरातचेही आपले बरेच राजकारणी, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री कसे भक्त आहेत ते आपण सगळं आता ताजं सध्या पाहतच आहोत. तसेच त्या नाणीचे जगद्गुरूंचे सुद्धा हे सगळे आपले सन्माननीय राजकारणी सगळे भक्त. आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या नरेंद्र महाराजांचे भक्तच निस्सीम. 2014च्या निवडणुकीपूर्वी ते नाणीजला जाऊन नरेंद्र महाराजांच्या चरणांशी लीन झालेले आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आणि मग त्यांच्या त्यानंतरच्या शपथविधी सोहळ्यालाही नरेंद्र महाराज प्रमुख आणि आदरणीय अतिथी होते. ते सुद्धा आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. राज्यकर्त्यांचा स्वतःचा धर्म कोणताही असो तो त्यांनी जरूर पाळावा, परंतु तो कुठे, तर आपापल्या घरात. कोणत्याही धर्माचं जाहीर आवडंबर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी माजवू नये असं आपलं संविधान स्पष्टपणे सांगतं. परंतु आम्ही संविधानाचा सन्मान करतो असं बोंबलत सांगत फिरणारे हे संघ भाजपवाले सतत त्या संविधानाचा आणि त्यातील मूल्यांचा अपमान करत राहतात. ते लिहिणाऱ्या बाबासाहेबांचा सतत अवमान करत राहतात. अभी एक फैशन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर. इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवन उभारलं. खरं तर त्याचं उद्घाटन देशाच्या आदरणीय सन्माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं. आपल्या देशाच्या त्या प्रमुख आहेत, परंतु नरेंद्र मोदींनी त्यांना ती संधी नाकारली. सगळे साधू बैरागी जमा केले आणि त्यांच्या समवेत स्वतःच त्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन करून टाकलं. जणू काही ती देशाची संविधानावर चालणारी लोकशाहीची संसद नव्हे, तर यापुढे ती संघ भाजपच्या तत्वांवरती चालणारी धर्म संसद असेल हे त्यांनी त्यांच्या त्या दिवशीच्या कृतीमधून पूर्णपणे अधोरेखित केलं.
देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा नरेंद्र महाराजांना आपल्या पूर्वीच्या शपथविधीचं प्रमुख अतिथी स्थान दिलं आणि यावेळच्या आता गेल्या वर्षाच्या शपथविधीला तर त्यांनी एक स्वतंत्र भव्य मंचच निर्माण केलेला होता भाजपवरती प्रेम असणाऱ्या सगळ्या साधू संतांसाठी. कसले बाबासाहेब आंबेडकर आणि कसलं त्यांचं संविधान. आमच्या मनात आहे आमच्या मनूचं संविधान, म्हणजेच मनुस्मृती. असो, आणखी एकच बाब सांगतो. शिवकाळामध्ये औरंगजेबाने त्याच्या पदरी असलेल्या मिर्झा राजे जयसिंग यांना स्वराज्यावरती चाल करण्यासाठी पाठवलं होतं. आपल्या सगळ्यांना इतिहासातली ती गोष्ट माहिती आहे. मग मिर्झा राजे स्वराज्यावरती चालून आले आणि त्यांच्या प्रचंड फौजेपुढे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व उपाय खुंटले. अखेर त्यांना बरंच काही गमावणारा एक तह करावा लागला. तर त्यावेळी मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात आपली ही मोहीम ती यशस्वी व्हावी म्हणून मिरची हवन नावाचा एक विधी केला होता, अशी नोंद काही बखरींमध्ये सापडते आपल्याला. आता मी हे का सांगतोय, 19 साली जी विधानसभा निवडणूक झाली त्या काळामध्ये पुन्हा आपलीच सत्ता यावी राज्यावर आणि आपणच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी वर्षा बंगल्यावरती तोच मिरची हवन विधी करून घेतला होता. त्यासाठी मध्य प्रदेशमधल्या नालखेडा इथल्या माता बागलमुखी मंदिराच्या एका विशिष्ट पुजाऱ्याला खास विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं. आणि मग सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीसजी यांनी तो मिरची हवन यज्ञ की विधी ते जे काही प्रकार होते ते सगळे केले पहाटे 4 वाजताच्या मुहूर्तावर. आणि मग त्या पुजाऱ्याला पुन्हा त्या विमानानंच परत पाठवण्यात आलं मध्य प्रदेशात. फडणवीस साहेबांचे अतिशय खास असलेले आमदार प्रसाद लाड यांनी त्या सगळ्या विधीचं आणि त्या पुजाऱ्याला अन्न पोचवणं ते विशेष खास विमान वगैरे त्या सगळ्याचं नियोजन केलं होतं. चेकमेट, निवडणूक जिंकूनही भाजपनं महाराष्ट्रातील सत्ता का गमावली या नावाचं पुस्तक आहे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी लिहिलेलं 2019ला. ते इंग्रजीत आहे परंतु ममता क्षेमकल्याणी यांनी त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे आणि डायमंड पब्लिकेशननं ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तुम्ही ऑनलाईन ते पुस्तक कोणीही मागवू शकता कधीही. त्यामध्ये हे सगळं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं मिरची हवन, होम हवन, यज्ञ वगैरे सविस्तरपणे तुम्हाला वाचता येईल. तर असे हे नरेंद्र महाराजांच्या आणि आणखीही तशाच प्रकारच्या कुणाकुणाच्या चरणी लीन होणारे मुख्यमंत्री होण्यासाठी हे असे मिरची हवन वगैरे उद्योग करणारे आता या ताज्या अशोक खरात महाशयांसोबत सुद्धा अन्य नेत्यांप्रमाणेच फडणवीस साहेबांचे सुद्धा फोटो आहेतच की समाज माध्यमांवरती आहेत. काही वेब पोर्टल्सनी सुद्धा ते प्रकाशित केलेले आहेत. ते खरे असतीलच असा दावा मी करत नाही, परंतु खूप साऱ्या अशा प्रकारच्या बुवा बाबांसोबत महाराजांसोबत फडणवीसांचे फोटो पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहे. त्यामुळे या अशोक खरात सोबतचे सुद्धा त्यांचे फोटो खोटे असतील आणि त्यांची कधी भेट झालीच नसेल असं सुद्धा आपल्याला ठामपणे अजिबातच म्हणता येत नाही. आणि तसंही हे प्रकरण आत्ताचं देवेंद्र फडणवीस साहेबांना काही महिन्यांपूर्वीपासूनच माहिती होतं, परंतु आपल्या सोबत असणारे मात्र आपल्यावरच कुरघोडी करण्यासाठी टपून बसलेल्यांना शह देण्यासाठी ते थांबून होते. योग्य वेळेची वाट पाहत होते. योग्य वेळ आल्यावर त्यांनी ते राजकारण केलं आणि मग अशोक खरातला अटक झाली असं काही जबाबदार लोकांनी लिहिलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमांवर. ते जर खरं असेल तर मग मागच्या वर्षाच्या डिसेंबर पासून ते आतापर्यंत म्हणजे त्या लिंगपिसाट खरातला आता अटक होईपर्यंत या मागच्या 3.5-4 महिन्यांच्या काळात त्याने ज्या आणखीन काही महिलांची शिकार केलेली असेल त्याला जबाबदार कोण लोक हो. मी आज हे सगळं का तुम्हाला सांगतोय तर असे हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना म्हणे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे वारसदार वाटतात. ऐकलं असेल ना तुम्ही, त्यांनी परवा काय तारे तोडले ते. नसेल ऐकलं तर थोडक्यात पहिले ऐकून घ्या. मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानते की राजकारण बाजूला ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्टँड घेतला आहे महाराष्ट्राच्या हिताचा याचं मी स्वागत करते. कारण ज्या पद्धतीने आपल्याला आठवत असेल एक काळ दाभोळकरांनी त्यांचं उभं आयुष्य अंधश्रद्धाच्या विरोधात लढण्यात घालवलं, त्याच्यात त्यांची हत्याही झाली.
आणि त्यानंतर महाराष्ट्रात या भोंदूंचा किंवा अंधश्रद्धेच्या विरोधाचा कायदा झाला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं खूप मोठं काम हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं आणि तोच वारसा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पुढे नेत आहेत. हे आमच्यासाठी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे. आमचे मतभेद हे कायम राहतील राजकीय, पण राजकीय मतभेद असले तरी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं तर त्याची एक सामाजिक कामासाठी ही नोंद केलीच पाहिजे. म्हणून मी देवेंद्रजींचे जाहीर आभार मानते. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हे तारे मी सुद्धा 2-3 दिवसांपूर्वीच ऐकले. प्रथम वाटलं की उपहास असेल, उपरोध असेल, मग पुन्हा पुन्हा ऐकलं, परंतु मग स्पष्ट झालं की त्यात उपरोध किंवा उपहास अजिबातच नाहीये. तर त्यांना खरोखरच देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे वारसदार वाटतात. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा इतका अवमान, इतका अपमान त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या जाण्यानंतरही कोणीही केला नसेल. खासदार सुप्रिया सुळे यांना साष्टांग दंडवत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी पूर्ण नष्ट होतील आणि नामशेष होतील तो या आपल्या महाराष्ट्रासाठी सुदीन असेल. भोंदू आणि ढोंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही. आज इतकंच. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.